वारी करणं म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणं, अविवेकाकडून विवेकाकडे जाणं. आणि असाच एक नवी मुंबईकर आहे जो या सगळ्या वेगवेगळ्या प्रक्रियेतनं आपल्यासोबत बऱ्याच लोकांना जोडत त्यांना या प्रकाशाकडे घेऊन चालला आहे. बघूयात कोण आहे हा व्यक्ती. भजनाचे पारंपरिक स्वरूप कायम ठेवून नव्या जमान्याच्या शब्दाची जोड देत संतांचे शब्द आणि त्यामागील भावार्थ आपल्या भजन गायकीतून श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याची हातोटी लाभलेले महादेव बुवा. मूळच्या ठाणे बेलापूर पट्ट्यातील आजच्या नवी मुंबईचं सांस्कृतिक भूषण. वारकरी संप्रदायाचे उपासक वडील दिनकर बुवा आणि आई आनंदीबाई यांच्याकडून आध्यात्मिक संस्कार झालेल्या महादेव बुवांनी 12व्या वर्षापासून भजन गायनाला सुरुवात केली. शिवराम बुवा कोळी, पंडित मनोहर दातार, राजाराम बुवा सार्डेकर अशा दिग्गजांकडून त्यांनी संगीताचे धडे घेतले. ठाणे, रायगड जिल्ह्याच्या पलीकडे राज्यभरात सिंगल डबल बारी भजनाचे कार्यक्रम करताना दिल्ली, म्हैसूर, काशी, बद्रीनाथ, केदारनाथ, मथुरा आणि मद्रास अशी देशभरात त्यांची भजन गायकी निनादली. अगदी 7 समुद्रापल्याड मॉरिशियस आणि दुबईतही नवी मुंबई भजन परंपरेची पताका बुवांनी कायम फडकवत ठेवली. नवी मुंबईतील मूळ भजन परंपरेला 7 समुद्रापल्याड नेणारे महादेव बुवा शहाबाजकर जणू नवी मुंबईचे सांस्कृतिक राजदूत आहेत. आणि म्हणूनच नवी मुंबई सन्मानानं त्यांचा गौरव करताना आम्हाला कृतकृत्य झाल्यासारखं वाटतंय. कला सांस्कृतिक विभाग आणि अर्थात त्यामध्ये मी भजन गायन परंपरा परदेशात पोहोचवणारे असे नवी मुंबईकर श्री महादेव बुवा शहाबाजकर भजन गायक यांना इथं मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो. आपलं खूप खूप स्वागत आणि माऊली जय हरी. आणि अर्थात त्यांचा गौरव करण्याकरता मी इथे बोलवणार आहे अभिनेता आरोह वेलणकरला. आज वेळात वेळ काढून आरोह वेलणकर आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्याचबरोबर वार्प इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेडचे मिस्टर प्रभुदास गोला. मी विनंती करेल आरोहला की महादेव बुवा आपल्यासोबत आहेत, त्यांचा गौरव तू करा. महादेव बुवा, नवी मुंबईत राहून हे सगळं आपण करताय आणि निश्चित आपण बोललं पाहिजे आणि काहीतरी सादरही केलं पाहिजे थोडक्यात अशी अपेक्षा आहे. भलेही मृदुंग नसेल, हार्मोनियम नसेल. मी विनंती करेन आपण माईक द्यावा. धन्यवाद सर्वांना. रामकृष्ण हरी. आम्ही वारकरी. उद्यापासून संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं प्रस्थान आहे. परवा साक्षात माऊलीचं ज्ञानेश्वर महाराजांचं आळंदी ते पंढरपूरकडे प्रस्थान आहे पालखीचं. आम्ही वारकरी 1985 सालापासून आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतोय. माझी सौभाग्यवती इथं आली सुनंदा, ती पण बरोबर असते. आमचं वारकरी घराणं. वा वा. आणि प्रॉपर गाववाले. पण परंपरा आम्ही जतन केली. पण एक खंत पण व्यक्त करतो आमची. आमचा कोणी कलाकारांचा किंवा वारकऱ्यांचा कोणी असं शासन दरबारी वगैरे सन्मान करत नाही. पण न्यूज 18 लोकमतला मी धन्यवाद देतो, कोणीतरी आमची नोंद घेतली. उल्लेख माझा केला सुप्रसिद्ध अभिनेता आरोह वेलणकर. पण बुवांचं काम बघितल्यावरती इकडे स्टेजवर आल्यावर त्यातलं सुप्रसिद्ध पण गेलं, अभिनेता पण गेला आणि फक्त आरोह म्हणून मी आता बोलतो. विठ्ठल नादात सामान्यत्वच येतं माणसाला. एक्झॅक्टली. खूप अवघड असतं, नॉट जस्ट कलेच्या क्षेत्रात पण कुठल्याही प्रकारचा एक ध्यास करणं. म्हणजे आपण गाणी ऐकतो, म्हणजे संगीतातले वेरियस आपण सगळे प्रकार ऐकतो, पण भजन ह्या एका गोष्टीला धरून ठेवणं इतकी वर्ष आणि त्यात इतक्या मनापासून काम करणं खूप अवघड असतं. त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन.
गुणाबाई एक असं नाव ज्याच्या तरुण उद्रण फक्त पहिलीपर्यंतच. सोबत खेकडे पकडायला जाणाऱ्या गुणाबाईंचं वयाच्या 16व्या वर्षी नामदेव सुतार यांच्याशी लग्न झालं. लग्नानंतर घरची परिस्थिती बेताची. वाशी खाडीपूल सुरू झाला तेव्हापासून खऱ्या अर्थानं गुणाबाईच्या उद्योगाला नवी दिशा मिळाली. मुंबईतल्या ग्रँड रोडमध्ये मासे विक्री करता करता गुणाबाईंनी दक्षिण भारतात खेकडे पाठवायला सुरुवात केली. त्यावेळी दक्षिण भारतातूनच खेकडे निर्यात होत होते. 2012 साली गुणाबाईंनी सिंगापूर, दुबई आणि थायलंड इथे खेकडे पाठवायला सुरुवात केली. खेकड्याच्या सोबत शेवण, खुबे, कॅम्पी, कोळंबी, सुरमई, पापलेट असे मासे निर्यात होऊ लागले. सध्या लालचर एंटरप्राइजेस या नावानं 2 कंपन्या कार्यरत आहेत, ज्याची वार्षिक उलाढाल 7 कोटींहून अधिक आहे. चीन, बँकॉकमधूनही खेकड्याची मोठी मागणी आहे. तेवढं उत्पादन होत नसल्यानं गुणाबाईंनी आपला मुलगा सुभाषच्या माध्यमातून खेकड्याच्या शेतीत महिलांनी आणि तरुणांनी उतरावं यासाठी राज्यभरात प्रशिक्षण देणं सुरू केलंय. उद्योजकांच्या नेहमीच्या निकषात कुठेही फिट न बसणाऱ्या गुणाबाई स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर न्यूज 18 लोकमतच्या नवी मुंबई सन्मानच्या मानकरी ठरल्या. घडाडीचा आवाज कायम नवी मुंबईतनं सभागृहात पुढे असतो, त्या म्हणजे आमदार मंदाताई यांचा. मंदाताई म्हात्रेंना मी इथे व्यासपीठावर आमंत्रित करेन आणि स्काय गरुडा डेव्हलपर्सचे मिस्टर काकासाहेब खाडे त्याचे संचालक आपणही इथे व्यासपीठावरती यावं अशी मी विनंती करेन. गुणाबाई सुतार यांचा गौरव आपण इथे करतोय. भोजनाला आमंत्रण देणार आहात तुम्ही ताई? सगळ्यांना तुमच्याकडे भोजनाला आमंत्रण देणार आहात? अरे खेकडे या खेकडे गावाला या, खेकडे घेवायला या. तुम्ही नक्कीच खेकडे घेवायला आले तर मी कडकच देईन, भरलेल्या देईन, चांगल्या पोकल देणार नाही, घाबरू नको. मंडळी, ही आहे खरी नवी मुंबईची भाषा आणि हा गोडवा. गुणाबाई खूप कष्टातून उभी राहिलेली आहे आणि आपण तिचा आज सन्मान करतात, त्याचं मला जास्तीत जास्त आनंद होतो की आपण जे पण निवडले, आमचे महादेव बुवा शाहबाजकर, स्विमिंगवाला शुभम, अतिशय सुंदर लोक निवडलेले आहेत की जी नव्या मुंबईत खरोखरच ज्यांनी चांगलं काहीतरी काम केलं आहे. आणि या गुणाबाईच्या माध्यमातून आज अनेक महिला उद्योग क्षेत्रामध्ये या मच्छी व्यवसायामध्ये पुढे आलेल्या आहेत. कारण जेव्हा महिला बचत गट आम्ही निर्माण केले त्यावेळी ह्याच बचत गटामध्ये ह्या गुणाबाई होत्या आणि त्यांनी जवळजवळ 50-100 महिला बचत गटाच्या माध्यमातून या व्यवसायामध्ये आणलेल्या आहेत. खरोखरच मी विनय म्हात्रेलाही धन्यवाद देते की आपण एक चांगले नव्या मुंबईतले रत्न निवडले आहेत. कोणताही जाता जाता एक छोटासा सन्मान, एक छानसं पुस्तक आम्ही आपल्याला देऊ इच्छितो. आमचे सहकारी गोरख यांना मी विनंती करेन की आपण ते पुस्तक द्यावं. शोभा मूर्ती सीएचं शिक्षण पूर्ण करून टाटा उद्योग समूहात मोठ्या पदावर नोकरी करत होत्या. मात्र नोकरीसोबतच समाजसेवेची अंगभूत आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. उत्तम पगाराची नोकरी असताना देखील त्या अस्वस्थ होत्या. अखेर त्यांनी नोकरी सोडली आणि उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण करण्यास आरंभ केला. नवी मुंबईमधील तुर्भे येथील झोपडपट्टीत राहणारी मुलं आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे शरीर विक्रय करणाऱ्या महिलांच्या वस्तीतील मुलांसाठी विकासाचा मार्ग असणाऱ्या शिक्षणाची गंगा त्यांनी खुली केली. सुरुवातीला फक्त 2 मुलांना घेऊन शिक्षणाचं काम त्यांनी सुरू केलं. या मुलांनी नोकरी करणं त्यांच्या पालकांच्या कौटुंबिक सोयीचं असल्यानं प्रचंड विरोध होता. विविध प्रकारचा त्रासही त्यांना सहन करावा लागला. तरी देखील परिस्थितीशी झुंज देत त्यांनी आपला निश्चय सोडला नाही. आज 22 वर्षांहून अधिक काळ अनेक मुलांचं आयुष्य शोभाजींनी घडवलं. नर्सरीपासून 10वी पर्यंतच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी त्यांनी आरंभ या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत 6000 मुलांना शिक्षण दिलंय. तुर्भ्यापाठोपाठ त्यांनी ऐरोली, रबाले आणि मानखुर्द येथील झोपडपट्टी भागात 8 केंद्र सुरू केली आहेत, जिथे सध्या 1800 मुलं शिक्षण घेत आहेत.
शाळेतून मुलं केंद्रात आल्यानंतर त्यांना सकस आहार दिला जातो. पण शोभामूर्ती एवढ्यावरच थांबल्या नाहीत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी घर सांभाळत पैसे कमावण्याचं सुद्धा शिक्षण दिलंय. उदाहरणार्थ हर्बल साबण, पिलो कव्हर, पापड बनवणं, ब्युटी पार्लर अशा लघु उद्योगातून 700 महिला आपल्या संसाराचा आर्थिक गाडा चालवतायत. 22 वर्षांहूनही अधिक काळ शोभामूर्ती अविरत हे कार्य करतायत आणि त्यांच्या कार्याला आमचा सलाम. त्यांचा गौरव करण्याकरता पोलीस आयुक्त, नवी मुंबई पोलीस आयुक्त संजीव कुमार यांना देखील मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं. आणि मातृज आयुर्वेद फार्मसी प्रायव्हेट लिमिटेडचे डॉक्टर वल्लभ देशपांडे, मातृज अर्थात आपल्याला सगळ्यांना परिचित आहे, ते हल्दीवाला दूध मिक्सचर. आरंभ संस्थेच्या श्रीमती शोभामूर्ती वेगळी वाट या विभागात आपला गौरव करताना आम्हाला खूप आनंद वाटतोय. ताई, एक संयम लागतो, एक ध्यास लागतो, लोकांमध्ये वावरणं असतं, समजवणं असतं. मी विनंती करेल ताईंना की ही वेगळी वाट त्यांना का चोखाळीशी वाटली, कारण ते सोपं नव्हतं. मी माझा जॉब रिझाईन करून मग मी टाटा इन्स्टिट्यूटमधून सोशल वर्क करून आणि झोपडपट्टीमध्ये मला फिरायला एक संधी मिळाला आणि हा चान्स आहे की मी काहीतरी करून मुलांना एड्युकेशन देऊ शकणार. आणि माझे खूप मुलं आता फॉरेनमध्ये सेटल्ड आहेत स्लम्समधून, पण तेच माझं सॅटिस्फॅक्शन आहे आणि सगळ्यांचा मदत आहे, सपोर्ट आहे, त्याबद्दल थँक्यू सो मच.